आता मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात। अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी, 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात, नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कोणाची, सुषमा अंधारेंकडनं ट्विट करत सवाल। दरम्यान सुषमा अंधारेंकडनं रुपाली चाकणकरांचा खरातचे पाय धुतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल। शोषित महिला कुणाकडे दाद मागतील, रुपाली चाकणकरांचा व्हिडिओ ट्विट करत अंधारेंचा सवाल। महसूल खात्यातील घोटाळ्याची महसूल मंत्र्यांकडनं विधान परिषदेत कबुली, इतिहासामध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठा महसूल घोटाळा, बावनकुळेंची माहिती। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवरती कारवाई करणार असंही केलं स्पष्ट। अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवल्याचं महसूल मंत्र्यांकडनं उघड। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष, संजय राऊत यांची अमित शहांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका। मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक म्हणून शिंदेंना दिल्लीत जावं लागतं, राऊतांचा निशाणा। डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो काय बाळासाहेबांचा पक्ष नाही, हे अमित शहांनी स्थापन केलेले पक्ष आहेत। हे नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत, त्याच्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये यावं लागतं। खोक्यांच्या सावलीमध्ये घेण्याचा अतुलनीय प्रयत्न, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी अंबादास दानवेंचा भाजपवरती ट्विट करत गंभीर आरोप। शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांना भाजप आमिष दाखवत असल्याचा दानवेंचा आरोप। शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। मोदींच्या भेटीनंतर शिंदे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा। बीएमसीच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमावरनं शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी, उपमहापौरांच्या आसन व्यवस्थेवरनं पत्र लिहित नाराजी व्यक्त। महापौर अनुपस्थित असताना उपमहापौरांना प्रमुख स्थान न दिल्याचा अमेय घोलेंचा आरोप। जालन्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी, कारवाईत 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। जिल्ह्यामध्ये गॅस टंचाई नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची माहिती। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, निवडून आलेल्या 4 नगरसेवकांचा पक्षाला रामराम। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे शिंदेंच्या शिवसेनेत। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा। या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड। पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली घोषणा। दोन्ही पदांसाठी आले होते 2 अर्ज। राष्ट्रवादीकडे बहुमत असल्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार। रोहित पवारांची माहिती, विमान अपघातासंदर्भात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे, रोहित पवारांची मागणी। काही दिवसातच मी माझी शेवटची आणि महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स तिथे घेईल, जे शेवटचे सगळे पुरावे ते लोकांसमोर त्या ठिकाणी मी आणेल। कारण माझी आणि महाराष्ट्राची इच्छा आहे की एफआयआर व्हायला पाहिजे, कारण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफआयआर हा फार महत्त्वाचा असतो। छत्रपती संभाजी महाराजांची 337वी पुण्यतिथी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं वडूबुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन। वडूबुद्रुक येथे मोठ्या संख्येनं शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी भाजपचे जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड। तर भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षांसह काँग्रेसच्या एका सदस्याचा भाजप प्रवेश झाल्यामुळे मॅजिक फिगर गाठली गेली। शिवसेना सत्तेत सहभागी नाही, तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत ठाकरे सेना तटस्थ। भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याचं प्रकरण। स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, अधिकची चौकशी सुरू। परभणी जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता, अध्यक्षपदी भाजपच्या लता विजय वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत उत्तमराव विटेकर यांची बिनविरोध निवड। एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र सत्तेत सहभागी नाही। एक देश एक निवडणूक या विधेयकाच्या संयुक्त समितीला मुदतवाढ। 2026च्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मुदतवाढ। हा प्रस्ताव सभागृहात आवाजी मतानं मंजूर।